हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत. नृत्यकला मंदिरतर्फे आपण सगळ्यांचं मी नीरजा आपटे मनपूर्वक स्वागत करते. कथक, भरतनाट्यम, ओडिसी या 3 शास्त्रीय नृत्यशैलींचा मिलाप आणि त्याला कंटेम्पररीची जोड असा हा सुंदर, अतिशय सुरेख, नयनरम्य कार्यक्रम आज तुमच्या पुढे आम्ही सादर करत आहोत. आणि ह्या ज्या 3 नृत्यशैलींचं मी आत्ता सांगितलं त्या 3 नृत्यशैलींचा एकत्रित मिलाप ज्या रचनेमध्ये आहे ती रचना म्हणजेच गणेश वंदना. आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आपण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून करत असतो. आणि त्याचप्रमाणे आजच्या ह्या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात देखील कलानिधी श्री गणपतीला नमन करून एका सुंदर अशा श्लोकानी ह्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करत आहोत. म्युझिक. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. शान्ति शान्ति शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्. लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम्. लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम्. नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्. नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्.
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं परम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं परम् विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् स्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः श्रीगणेशाय नमः यं यम् इच्छसि तं तं वै दास्यामि स्तोत्रयन्त्रितः वाह, इतनी सुंदर सुहानी शुरुआत आज की इस शाम की। आप सभी का एक बार पुनः स्वागत करती हूँ इस मंच की ओर से, नृत्य कला मंदिर की ओर से। इंटरनेशनल डांस डे और 14 तारीख को शुरू हुआ था डांस वर्कशॉप का, आज समापन है। अ ग्रैंड फिनाले विद ऑल द पार्टिसिपेंट्स and our celebrity dancers. We are going to have a wonderful evening ahead. So without taking much time, let's start the next dance number. भारत अपनी प्राकृतिक सुंदरता, जलवायु, नदियाँ, खेत खलिहान, पहाड़ों के लिए बहुत प्रसिद्ध है। The huge mountainous region of India is a wonderful sight of nature. Green trees, cool breeze, sweet sound of birds, all this brings us close to nature. So let's enjoy a beautiful dance number, Thando Re Thando.
गंगा जी को छाल, ठंडो ठंडो ऐच ऊंच यूं हिमाल, ठंडो ठंडो निस्सु गंगा जी को छाल, ठंडो ठंडो छोया छन छेड़ा पंजार, छन बुग्याल ढालदार, छोया छन छेड़ा पंजार, छन बुग्याल ढालदार, रोला पाखा बुण उजार ठंडो 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 रे ठंडो मेरा पाड़े की हवा ठंडी पानी ठंडो। ठंडो रे ठंडो मेरा पाड़े की हवा ठंडी पानी ठंडो। ठंडो रे ठंडो मेरा पाड़े की हवा ठंडी पानी ठंडो। ठंडो रे ठंडो मेरा पाड़े की हवा ठंडी पानी ठंडो। हो 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 आ हो 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 तो हम चलते हैं अब बंगाल की ओर। कला, साहित्य, संस्कृति अद्भुत मिसाल है हमारा ये प्रदेश बंगाल। रविंद्र संगीत यहाँ का हमारे कानों में रस घोलता है। जीवन की गति, उसका विकास मन को आनंद से भर देता है। इस विशिष्ट रचना को एक संकीर्तन की तरह प्रस्तुत किया जा रहा है। Smiles and tears on fate's wedge, switch good and bad times that pulsates. Birth dances, death dances in harmonies. Dances day and night, dances freedom, dances bondage. In those waves, I too sway in harmonies. ये एक बहुत ही लोकप्रिय रविंद्र संगीत में से लिया गया एक गीत है, जिसे किसी और ने नहीं बल्कि गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकुर ने लिखा है और इसकी धुन भी बनाई है। 5 से 10 साल की आयु वर्ग के हमारे सभी विद्यार्थी इस बहुत ही सुंदर से गीत को अपनी पूरी संवेदनाओं के साथ आप सभी के सामने प्रस्तुत कर रहे हैं। तो आइए हम भी आनंद लेते हैं इन सभी छोटे बच्चों के साथ इस बहुत ही सुंदर बांग्ला गीत और नृत्य का। তারি সঙ্গে
থই তাতা থই থই মম চিত্তে নীতি মিত্তে কে যে নাচে তাতা থই থই তাতা থই থই তাতা থই থই। क्या इन छोटे छोटे सफ़ेद मोरों के साथ हमारा मन मयूर भी मस्त होकर नाचने नहीं लगा था? वाकई अपनी ही धुन में ये सभी बच्चे डांस कर रहे थे। हर प्रांत का अपना अलग रंग, अपनी पहचान है और यही सब मिलकर भारत को रंग रंगीला बनाती है। गुजरात व्यापार, कला और संस्कृति के लिए जाना जाता है और आगे की जो प्रस्तुति है उसमें विवाह संस्था के महत्व को, जो पारंपरिक हमारी अनुभूति है, जो हमारा विश्वास है, उसको हम जान पाते हैं, जिसमें शादी के बाद लड़की ससुराल को अपना मान लेती है, अपने ससुर को अपने पिता समान, सासू माँ को माँ समान, घर में मौजूद सभी सदस्यों को वो अपना मानकर उस घर में इस तरह से घुल मिल जाती है मानो ये उसका अपना घर हो। और यही खासियत है, खूबी है हमारी भारतीय संस्कृति की, हमारे अपने विश्वास की। एंड दिस इज़ द ब्यूटी ऑफ इंडियन कल्चर वेयर वी ऑलवेज गिव प्रायोरिटी टू फैमिली and keep our relations strong. Let's enjoy this heartwarming, emotional song with the beat of Garba. So put your hands together and let's welcome this wonderful team who is going to perform here, Gujarati Garba. मैं तो भूल चली बाबुल
ये तो हमारा जाना पहचाना गीत था। हमने न जाने कितने सालों से इस गीत को सुना है और पिक्चर में भी हमने इसे देखा है। लेकिन आपको बता दूं कि यहाँ पर जो फ़ोटो लगा हुआ है टीवी एंड फिल्म एक्ट्रेस अश्विनी मुकादम, मैं चाहती हूँ उनके लिए ज़ोरदार तालियाँ होनी चाहिए। नृत्य कला मंदिर की ये भी एक बहुत बड़ी खासियत है कि यहाँ के सभी बच्चों को, जितने भी यहाँ सीखने आते हैं, उन सभी को इन तमाम सेलिब्रिटीज़ के साथ स्टेज शेयर करने का मौका मिलता है, मौका दिया जाता है। और इससे न सिर्फ उनका कॉन्फिडेंस बूस्ट अप होता है, बल्कि इन लोगों के साथ इंटरैक्ट करने का भी उन्हें मौका मिलता है। तो मैं मंच पर बुलाना चाहती हूँ अभी अभी जिन्होंने आपके सामने ये बहुत ही सुंदर नृत्य लीड किया, वो यानी अभिनेत्री नृत्यांगना अश्विनी मुकादम को। तो ये है अश्विनी मुकादम। अच्छा, मुझे बताइए मराठी सीरियल कितने लोग देखते हैं? कोण बघतं मराठी सीरियल? सगळे. आणि रात्रीचं खेळ चाले, उशिरा रात्री जागून कोणी कोणी बघितलंय? सगळ्यांनीच. आणि त्यामध्ये तुम्ही यांना बघितलंय? हो. तर मग एकदा जोरदार टाळ्या पुन्हा झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. अश्विनी, आप हिंदी, इंग्लिश, मराठी जो भी चाहें बात कर सकती हैं। और ये पूछना चाहूँगी कि नृत्य से आपका जुड़ाव कैसे हुआ और नृत्य कला मंदिर से आपका क्या संबंध है? नमस्कार. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना, पालकांना आणि सगळ्या नर्तक नर्तकींना माझा सादर प्रणाम. रंगमंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांना माझं वंदन. मला आज खूप आनंद होतो आहे की मी खूप वर्षांनी लाईव्ह परफॉर्मन्स केला आहे तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या समोर. आणि जी काही चूकभूल असेल झालेली ती तुम्ही क्षमा करा. तेजश्री आडिगे माझी मैत्रीण, ही आमची मैत्री तिथलीच आहे, सुचेताताईंच्या क्लासमधली. आणि तिथपासून आम्ही एकमेकींना ओळखतो. तिने माझ्या 2-3 वेळेला नाटकामधल्या येऊन लावण्या वगैरे पण बसवलेल्या आहेत. मी भरतनाट्यम शिकलेली असल्यामुळे लावणी किंवा बाकीचा कुठलाही फोक करताना मला सुरुवातीला त्रास व्हायचा, कारण भरतनाट्यम ही संपूर्णपणे एक वेगळी नृत्यशैली आहे आणि ती एकदा अंगात भिनल्यानंतर फोक करणं, ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फोक करणं हा कुठल्याही नर्तकासाठी चॅलेंज असतो. पण तेजश्रीने ते माझ्याकडनं करवून घेतलं आणि अजूनही ती मैत्री आमची कायम आहे. तर नृत्यावरचं प्रेम मला परत एकदा तेजश्रीबरोबर 20 वर्षांनी आम्ही परत एकदा यू हॅव टू कम, तुला यायला पाहिजे. म्हटलं हो, मग अशीच नाही येणार, मी काहीतरी सादरही करीन. तर आत्ताच तुम्ही बघितलं, तो माझा एक छोटासा प्रयत्न होता. खूप वर्षांनी तुमच्यासमोर मी लाईव्ह परफॉर्मन्स केला. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टबद्दल आम्हा खूप खूप धन्यवाद. आणि तेजश्रीचे मी खूप मोठे धन्यवाद देईन, कारण की तिने मला परत इतक्या वर्षांनी ॲक्च्युअल परफॉर्मन्स करण्यासाठी ढकललं. अक्षरशः शी पुश्ड मी की नाही कर, येईल तुला. मी तेजश्रीचे खूप मोठे आभार मानते आणि तिच्या संपूर्ण या वाटचालीबद्दल आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर. आय एम व्हेरी हॅपी फॉर हर. आणि ती नुसतीच नृत्य शिक्षिका नाही आहे, तर तिने सेलिब्रेटरी कोरिओग्राफी पण भरपूर केलेली आहे. या संपूर्ण तिच्या आणि मोठे मोठे इव्हेंट्स केलेत, पुणे फेस्टिवलसारखे अनेक इव्हेंट्स, अनेक फिल्मी तारकांना तिने कोरिओग्राफ केलेलं आहे. या संपूर्ण प्रवासासाठी आय एम व्हेरी हॅपी फॉर हर. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर. म्हणजे मी तिची मैत्रीण आहे या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे की तिच्यासारख्या मुलीची मैत्री मला लाभली. याबद्दल मला आनंद व्यक्त करावासा वाटतो. आणि संपूर्ण तिच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि असेच जोशपूर्ण जे अत्यंत उत्साहाने ती वेगवेगळे उपक्रम राबवत असते नृत्याच्या माध्यमातून, त्या संपूर्ण वाटचालीसाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. अश्विनीने जे काही सांगितलं ना, त्यामध्ये खरंच तथ्य आहे. तेजश्री अडिगे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे ज्यांना नाचता अजिबात येत नाही त्यांना देखील नाचवू शकेल. आणि खासियत तिची ही आहे की अनेकानेक उत्तम अभिनेत्रींना तिने नृत्य दिग्दर्शन दिलेलं आहे आणि तिच्या नृत्य दिग्दर्शनात अतिशय उत्तम परफॉर्मन्सेस ह्या सगळ्यांनीच केले आहेत. चलिए, तो
आपको एक और सरप्राइज परफॉर्मेंस की ओर लेकर चलती हूँ। सरप्राइज मैंने इसलिए कहा कि जो नृत्यांगना है जो आपके सामने इसे प्रस्तुत कर रही हैं वो शायद आप सभी की जानी पहचानी आपको लगेंगी। तो देखिए कि आप पहचान पाते हैं या नहीं। तो प्रस्तुत है राजस्थान की मिट्टी से बहुत ही खूबसूरत ढंग से प्रस्तुत होने वाला, सौंदर्य और लय की बात कहने वाला नृत्य घूमर। आओ जी
तेजश्री, आपका बहुत बहुत अभिनंदन करती हूँ, क्योंकि आप सभी को बता दूँ कि वर्कशॉप चल रहा है और ये 2 दिन का जो नृत्योत्सव है, इसकी पूरी जिम्मेदारी, इसका ऑर्गेनाइजेशन, लोगों से कोऑर्डिनेशन और भी न जाने कितनी परेशानियाँ, इन सब के बीच इस तरह से यहाँ पर परफॉर्म करना बहुत जिगर लगता है इसके लिए। और एक अलग नृत्य प्रस्तुति की ओर, ग्रीन फील्ड्स, हार्ड वर्किंग पीपल and good food are things that come to mind when thinking of Punjab. जी हाँ, but something that is more characteristics are the beats of the Bhangra, the famous folk dance from Punjab. Originally, Bhangra was danced on Baisakhi only, but because of its liveliness has gained popularity all over the country. Its catchy beats and up-tempo music can be heard everywhere. So, are you ready? Yes! Let's join with this wonderful dance from Punjab. थोड़ी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की, थोड़ी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की, थोड़ी सी खुशबू वाली से मस्त पवन की, थोड़ी सी धोखने वाली धक 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 सांसों, जिनमें हो जुनू जुनू वो बूंदे लाल लहू के, ये सब तू मिला मिला ले, फिर रंग तू खिला खिला ले, ये सब तू मिला मिला ले, फिर रंग तू खिला खिला ले, और मोह तूंग दे बसंती यारो, मोह तूंग दे बसंती, मोह 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 रंग दे बसंती, बसंती रंग दे बसंती, मोह रंग दे बसंती, बसंती रंग दे बसंती। सपने रंग दे, अपने रंग दे, खुशियां रंग दे, गम भी रंग दे, नस्लें रंग दे, फसलें रंग दे, धड़कन रंग दे, सरगम रंग दे, सूरत रंग दे, दर्पण मोह मोह तू रंग दे बसंती यारा, मोह तू रंग दे बसंती, थोड़ी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की, थोड़ी सी धूल मेरी धरती की मेरे वतन की, थोड़ी सी खुशबू बाराई से मस्त पवन की, थोड़ी सी धोखने वाली धक 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 सांसें, जिनमें हो जुनू जुनू वो बूंदे लाल लहू की, ये सब तू मिला मिला ले, फिर रंग तू खिला खिला ले, ये सब तू मिला मिला ले, फिर रंग तू खिला खिला ले, और मोह तू रंग दे बसंती यारा, मोह तू रंग दे बसंती। भारताच्या परंपरेप्रमाणे जेव्हा आपण भांगडा हे नृत्य करतो तेव्हा ते एक मर्दानी नृत्य आहे. आपल्या देशातील काही अशी अनेक लोककला प्रकार आहेत जे फक्त पुरुष प्रधान आहेत आणि फक्त स्त्रिया प्रधान आहेत. त्याच्यातलं जो घुमर आम्ही आधी सादर केलं जे स्त्री प्रधान नृत्य आहे की भांगडा हे पुरुष प्रधान नृत्य आहे. जर ह्यांना शिकायचं आहे भरतनाट्यमसारखा
कोमल डान्स फॉर्म करणाऱ्या सगळ्या मुलींनी आय शूड ॲप्रिशिएट की त्यांनी सगळ्यांनी मला हो म्हटलं की मुलगाच बनायचं आणि मुलगा बनूनच आम्ही नृत्य करणार आणि ते त्यांनी प्रूव्ह केलं. कारण जो जोश आहे, जो त्या भांगड्यातला हे विश्वास आहे. परत मी त्यांना ते गाणंसुद्धा सांगितलं की रंग दे बसंती गाणं ऐका, त्याचा अर्थ काय आहे. कारण आपण आजचा हा कार्यक्रम करतोय, हे भारताचा अमृत महोत्सव साजरा करतोय. तर ह्या देशाच्या धरतीसाठी, या मिट्टीसाठी मर मिटने की और उसमें लहू को लुहान करने की जो चाहत करता है, तर अशा पद्धतीने हा भांगडा आहे. मला आत्ता जे वाटतंय ते हे प्रतीक आहे आपल्या वीर जवानांचं. कारण आम्ही तेव्हा तो भांगडा करायचो लहानपणी. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो. त्यामुळे तो मला एक होता की भांगडा घेताना मी नेहमी देशभक्तीपर गीतावर घेते. सो एनिवे, आपल्याला ह्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे. पण तत्पूर्वी परत एक छोटंसं स्त्रीपद प्रधान नृत्य घेऊन आमच्या काही मैत्रिणी आल्यात केरळवरनं. So friends, moving towards southern India, the hub of beautiful temples, dance forms and music. The people from this part of the country follow their age-old traditions and costumes. केरल को दोस्तों देवभूमि भी कहा जाता है. हरियाली, प्राकृतिक सौंदर्य और अपनी स्वयं की परंपरा को निभाने वाले केरल के लोग अपने आप में भारत के नक्शे पर अपनी एक खास जगह बनाते हैं. तो आइए उसी देवभूमि के नृत्य की ओर हम चलते हैं.
मंगलम मंगलम कौसलेन्द्र मंगलम मंगलम रामचंद्र श्री रामचंद्र रघुरामचंद्र जय मंगलम नित्य शुभ मंगलम 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 Thank you so much for this wonderful performance. ये एक छोटी सी गुड़िया है, कशिश आचार्य। जोरदार तालियां होनी चाहिए क्योंकि बहुत छोटा ग्रुप है ये। सामने देखिए, आप हैं पूर्वा जंगले। और चलिए, इसके बाद थोड़ा सा माहौल बदलना बहुत ज़रूरी है ना? तो मैं मंच पर बुलाती हूँ एक ऐसी शख्सियत को, एक ऐसे व्यक्ति को जो अपनी बातों से, अपने कुछ अलग अंदाज से आप सभी का मनोरंजन करने वाले हैं। तो तालियों के साथ हम इस मंच पर बुलाते हैं कपिल पाटील को। नमस्कार, माझं नाव कपिल पाटील आणि याच मंचावरनं मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती 2002 साली। मी मिमिक्री आर्टिस्ट आहे आणि अँकर आहे। सो लेट्स इमॅजिन कि नृत्यकला मंदिर से हम सब लोग एक ट्रेन में बैठे हैं। ये ट्रेन है स्टीम इंजन वाली ट्रेन। ये ट्रेन जिस तरह से स्टार्ट होगी, जिस तरह से ये चलेगी, इसके साउंड इफेक्ट कैसा चेंज होगा ये हम देखेंगे। सो हम सब लोग बैठे हैं स्टीम इंजन वाली ट्रेन में। गर्मी रहती है, ट्रेन में फैन रहते 10, उसमें से 2 ही चालू रहते, वो भी पेन से घुमाएंगे तो ही चालू होते। तो उसने गर्मी में एक ट्रेन में एक छोटा बच्चा था, वो रो रहा था। ट्रेन भी चालू है, बच्चे की आवाज़ किस तरह से आएगी देखिए। ट्रेन हमारी मुंबई से नज़दीक ही आ रही थी, तभी एक रिवर का ब्रिज लगा। तो रिवर के ब्रिज से जब ट्रेन जाती है थोड़ा इको साउंड आता है, राइट? सो देखिए हमारी ट्रेन चल रही है। ट्रेन पुणे स्टेशन के पास ही आने वाली थी, उतने में एक सुपरफास्ट ट्रेन हमारे ट्रेन को क्रॉस करके गई।
तो दोनों ट्रेन में जुगलबंदी किस तरह से हुई, देखिए, दो ट्रेन क्रॉसिंग ईच अदर। Thank you so much. वैदेही काशीकर, श्रेया कुलकर्णी शायद नहीं है, शर्वरी पेठे। बहुत बहुत धन्यवाद मयूरेश आपका। हम सभी के बीच, हम सभी के प्यारे जो उपस्थित हैं वो यानी मयूरेश पेम, उन्हें एक बार फिर इस मंच पर आमंत्रित करती हूँ। हमने उन्हें टीवी के कई प्रोग्राम्स में देखा है, नाटक कलाकार हैं और बहुत अच्छे डांसर तो हैं ही। तो मयूरेश, आपका स्वागत करती हूँ, कृपया इस मंच पर आ जाएं। तो मयूरेश, आप एक वैसे ही बहुत प्लीजिंग पर्सनालिटी हैं, ठीक है, और इतने सारे सेलिब्रिटीज़ के बीच में इतनी सारी जो आपको शोहरत मिली है, इतना नाम आपका हुआ है, बावजूद इसके आप अभी भी ग्राउंडेड हैं। तो ये आपकी बहुत बड़ी खासियत है और मुझे लगता है सभी ने इनसे कुछ ना कुछ सीखना चाहिए। तो चलिए मुझे बताइए कि नृत्य कला मंदिर से तेजश्री अडिगे जी से आपका एसोसिएशन कब से है और कैसे है? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. कसा वाटतोय कार्यक्रम? तर सर्वप्रथम माझी भेट तेजू मावशीशी, मी त्यांना मावशी म्हणतो कारण माझ्या आई आणि माझ्या वडिलांची कॉलेजची मैत्रीण आहे तेजू मावशी. पण जसं माझं स्कूलिंग झालं होतं तसं मी खूप वेस्टर्न डान्सेस करायचो शाळेत, किंवा माझं असं फॉर्मल ट्रेनिंग कुठे झालं नव्हतं. मी 1-2 वर्कशॉप्स केले होते, त्यानंतर शामगडावरचे काही क्लासेस केले होते. पण माझ्या आईला अशी कुठेतरी खंत वाटत होती की माझी बॉडी खूप स्टिफ होईल किंवा एक स्टाईलसारखी, एक स्टाईलमध्ये मी परफॉर्म करेन, मी वर्सटाईल परफॉर्मन्सेस करू शकणार नाही. त्यामुळे मी मुंबईला राहतो. ती मला दर सुट्टीत तेजू मावशीकडे घेऊन यायची आणि मी हळूहळू फोक डान्सेस शिकायला लागलो. मी आत्ताही सांगतो, मी फॉर्मल ट्रेनिंग असं कुठेही घेतलेलं नाही आहे. पण प्रत्येक माझ्यात जर परफॉर्मर म्हणून बदल तुम्हाला दिसत असेल, जर मी 10 वर्ष आधी काही करायचो आणि ते आत्ता जे काही करतोय ते सातत्याने काय म्हणू रियाज किंवा प्रॅक्टिस आपण ज्याला म्हणतो ते करून करून आपल्यात जे बदलाव येतात ते माझ्या परफॉर्मन्समध्ये झाले आहेत. पण माझ्यात जर फोक डान्स किंवा फोकचं जे काही नॉलेज मला शिकवलं आहे किंवा माझ्या डोक्यात ज्यांनी भरवलं आहे, दॅट इज वन अँड ओनली तेजश्री अडिगे मॅम. आणि क्या बात है. मला खरंच काही कुठलंच डान्स फॉर्म माहीतही नव्हता, खरं सांगतोय. मला कोळी आहे किंवा आपण राजस्थानी फोक हा डान्स मी पहिल्यांदा केला होता, त्यामुळे आज मी हे परत करतोय. 10 वर्ष आधी अखिल भारतीय नॅशनल अवॉर्ड्सला आम्ही हा डान्स केला होता आणि आम्ही फर्स्ट प्राइज जिंकलो होतो. क्या बात है. त्यामुळे तेजू मावशीने सांगितलं की तू जिथून सुरुवात केली होती तिथेच परत तोच परफॉर्मन्स कर. आणि मला असं वाटलं की वा, मलाही कळेल माझ्या चुका मी व्हिडिओमध्ये बघताना मला कळलं की हां इथे मी हे केलं होतं, इथे मी ते केलं होतं. पण हा जो काही इट इज सर्कल ऑफ लाईफ, मी तुम्हाला म्हणेन, मला स्वतःला बघताना की मी आत्ता पण इथेच अख्खा कार्यक्रम मी इथे बसून बघतोय, मी इतकं नॉस्टॅल्जिक फील करत होतो. मला असं खूप भरून येत होतं की कारण 10 वर्ष म्हणजे 10 वर्ष एव्हरी इयर दरवर्षी मी येऊन इथे परफॉर्म करतो. पण असं ह्यांना बघताना कुठेतरी आपण पण याच प्रोसेसमधून गेलेलो आहे हे मला सातत्याने जाणवत होतं. आणि आज मी जे काही आहे ॲज अ परफॉर्मर माझ्यासाठी नेहमीच तेजू मावशी मी त्यांना म्हणतो, पण माझे गुरूंचं स्थान जे काही मी ज्यांना मानतो, माझे 3-4 गुरु आहेत डान्समध्ये, त्यातले एक तेजश्री अडिगे मॅम आहेत. आणि आय थँक हर ऑन दिस स्टेज फॉर मेकिंग मी अ बेटर परफॉर्मर. आणि आय होप हा लहानपणापासून तिने मला आत्तापर्यंत ट्रेन केलंच आहे, यापुढेही करेल आणि शी विल मेक मी अ वे मोर बेटर परफॉर्मर इन फ्युचर. थँक्यू सो मच.
क्या बात आहे. थँक्यू सो मच मयुरेश. आणि कुठेतरी मला असंही वाटतं की जे काही फोक डान्सेसचं ट्रेनिंग घेतलं आहे त्याच्याबरोबर एक माणूस म्हणूनही तेजश्रीकडे तुम्ही डेव्हलप होत जाता. कारण डान्सची पर्टिक्युलरली ही स्पेशालिटी आहे की तुम्हाला गुरुकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात. नृत्य हा त्यातला एक भाग झाला, पण कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं ग्राउंडेड राहायचं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मला वाटतं ह्या निमित्ताने शिकता येतात. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून. आणि पुढचे 2 परफॉर्मन्सेस आता आहेत ते आपण त्याच्याकडे वळूयात. थँक्स अ लॉट आणि येस, एन्जॉय द ऑल शो. द बेस्ट. थँक्यू. आणि आपण मगाशी राजस्थानचा घुमर बघितला. खूप वेगळा फ्लेवर होता त्याचा. पण त्याचप्रमाणे राजस्थानची होळी ही सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. नॉर्थ इंडियामध्ये होळीचं खूप महत्त्व आहे आणि अतिशय सुंदर असं त्याच्यामागे शास्त्र आहे, त्याची स्टोरी आहे. आणि रंग आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंद आणि समाधान देतात. तर हेच रंग गुलाल जिथे उडतोय आणि एकमेकांशी छेडखानी सुरू आहे, एकमेकांना ते सांगत आहे की माझी प्रेयसी कशी आहे, माझा प्रियकर कसा आहे. आणि त्या होळीच्या रंगांमध्ये प्रेमाचा रंगही नकळत बेमालूमपणे मिसळला गेला आहे. तर सादर करत आहोत राजस्थानची ही रंगरंगीली होली. पीलो भंग बजा के चंग, भंग 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 पीलो भंग बजा के चंग. रे होलिया में उड़ा रे गुलाल, कयो रे मंगे जड़ से हा. होलिया में उड़े रे गुलाल, कयो रे मंगे तर से. रे होलिया में उड़ा रे गुलाल, कयो रे मंगे जड़ से हा. होलिया में उड़े रे गुलाल, कयो रे मंगे तर से. रे मारी ए मंगे तर चुड़ला वाली, मारी ए मंगे तर चुड़ला वाली रे. घड़िया वालो रे नवाब, कयो रे मंगे तर से. घड़िया वालो रे नवाब, कयो रे मंगे तर से. रे होलिया में उड़ा रे गुलाल, कयो रे मंगे तर से हा. होलिया में उड़े रे गुलाल, कयो रे मंगे तर से. मारी ए मंगेतर नथनी वाली, मारी ए मंगेतर, मारी ए मंगेतर नथनी वाली. रे ऊंचा वालो रे नवाब, कयो रे मंगे तर से. ऊंचा वालो रे नवाब, कयो रे मंगे तर से. होलिया में उड़ा रे गुलाल, कयो रे मंगेतर से हा. होलिया में उड़े रे गुलाल, कयो रे मंगे तर से. मारी ए मंगेतर पायल वाली.
वाह वाह, सबकी नींद उड़ गई होलिया में जो गुलाल उड़ा तो उसकी वजह से। चलिए आप सभी को बता दूं कि आज सब तो आप आए हैं, लेकिन नृत्य कला मंदिर का नृत्योत्सव 2022, आज़ादी का अमृत महोत्सव और नृत्य कला मंदिर का सिल्वर जुबली, ये सब कुछ हम 2 दिन के इस नृत्योत्सव में प्रस्तुत कर रहे हैं। सो महाराष्ट्र की लोक परंपरा में कई अनमोल अलग बातें हैं। दिन की शुरुआत वासुदेव के सुरीले गीत से, मंदिर में आरती के स्वरों से, चरवाही की बंसी से धीरे धीरे दिन चढ़ने लगता है। ओवी अभंग भजन से लेकर लावणी तक अनगिनत लोकगीत और नृत्य वीर शिवाजी की इस भूमि को विविधता देते हैं। Here we are presenting a combination of all these folk dances. Each one has its own identity and beauty. Graceful dance steps with foot tapping rhythm. So let's enjoy our own Maharashtrian style with Marathamola गाणं. माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं, माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं
वाह वाह, क्या बात है, शानदार परफॉर्मेंस. जोरदार तालियां इन सभी के लिए. आणि सगळ्यांना मंचावर बोलवते. ज्यांनी सगळ्यांनी परफॉर्म केलंय त्या सगळ्यांना मंचावर आमंत्रित करते. खूप मेहनत घेऊन हे सगळे परफॉर्मन्सेस त्यांनी सादर केलेत. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी आपण वाजवूयात. आणि काही परफॉर्मर्स तिकडनं येतात ते. लास्ट बट नॉट लीस्ट असा एक परफॉर्मन्स तुमच्यासाठी लगेच येतोय. प्लीज थांबा, कोणी जाऊ नका. भारत माता, ज्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो, आपली जी माता असते, आपण मातेला कधीसुद्धा दुखवत नाही, त्या मातेचा कधीही अपमान करत नाही, त्या मातेबद्दलचं ऋण आपण कधीच आपल्या आयुष्यात फेडू शकत नाही, अशी ही भारत माता. भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेचा नभाग तुझी आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली. स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत से लाली. सूर्याचे तेजोदधिसे गांभीर्य हि तुझे. स्वतंत्रते भगवती,
ते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे मोक्ष मुक्ती ही तुझी करूपे तुलाच वेदांती मोक्ष मुक्ती ही तुझी करूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते तुझन पूजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 ते मुंबईवरनं द ग्रेट रायटर डिरेक्टर अँड मयुरेश पेमचे पिताश्री देवेंद्र प्रेम, ज्यांनी ऑल द बेस्ट या नाटकाचा इतिहास जो घडवला आहे तो अजूनपर्यंत भारतातला इतिहास कोण मोडू शकलेलं नाही आहे. तर नीरजाताईला मी आमंत्रण करते आणि मी देवेंद्र पेमांना प्लीज रिक्वेस्ट करते की नीरजाताईंचा पुष्पगुच्छ घेऊन थँक्स गिविंग करा. खूप खूप धन्यवाद आणि अशाच पद्धतीने नृत्य कला मंदिरला खूप आशीर्वाद देत राहा आणि आपलीही करा. मला भारत आणि भारताच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी कायम मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.